हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील ग्रामपंचायत येथे छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय। या ग्रामपंचायतीचा अनेकांनी आदर्श घ्यावा असा पुतळा असून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, हे स्वराज्य कोणासाठी स्थापन केले तर चिंतन करण्याची वेळ 350 वर्षांनंतर आली आहे। जगात कुठल्याही देशात असा राजा तुम्हाला पाहायला मिळणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा स्वराज्य काय होता हे समजून घेण्याची वेळ आली आहे, असं प्रतिपादन चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी केले। आज खऱ्या अर्थाने अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती साजरी होत असताना त्याच्या पूर्वसंध्येला आज चिचोंडी पाटील ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ आणि शिवभक्तांनी एक मोठा निर्णय घेतला। छत्रपतींचा पुतळा जो ग्रामपंचायत कार्यालयावर होता त्याचं भव्य दिव्य नूतनीकरण सोहळा या ठिकाणी अनावरण सोहळा पार पाडला। त्याच्यासाठी संपूर्ण गावातून पंचक्रोशीतून हजारो शिवभक्त या ठिकाणी आले। त्यांचं या ठिकाणी मी सर्व चिचोंडी पाटील पदाधिकाऱ्यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हे प्रत्येकाची अस्मिता आहे। खऱ्या अर्थाने चिचोंडी पाटीलच्या विकासात्मक पायाभरणीत प्रत्येक काम जलद गतीने होत होतं, परंतु कुठेतरी महाराजांचा पुतळा नूतनीकरण करण्याचा मानस आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केला आणि आज या ठिकाणी भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला। मी सर्व ग्रामस्थ आणि सर्व पंचक्रोशीचे सर्व हिंदुस्थान मधल्या नागरिकांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय शिवराय। नगर तालुक्यातल्या चिचोंडी पाटील येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये उभारण्यात आला। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत लेझर शो देखील करण्यात आला। चिचोंडी पाटील मधील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ईस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहिल्यानगर।